2026 में। 9 स्ट्राइक पर फहद शेख नजर आएंगे, 9 स्ट्राइक पर फरदीन सैयद नजर आ रहे हैं। और पहले वो लेकर आएंगे गेंदबाजी के लिए गेंदबाज अगर बात की जाए जाहिद खान गेंदबाजी के लिए। शब्बीर भाई आपका 12वां खिलाड़ी भेज दीजिएगा प्लीज। पहली गेंद लॉफ्टेड शॉट, दानिश सैयद वहां पर लेफ्टी उस्मान पटेल कैच को अंजाम देते हुए, और पहली गेंद पहला विकेट फरदीन सैयद, बैक टू डगआउट, गॉन। क्या कैच को अंजाम दिया। देखिए इस वक्त थोड़ा सा तेज रखा था गेंद को, हालांकि बड़ा शॉट खेलने का प्रयास किया था, इनफील्ड क्लियर नहीं कर पाया वहां पर बल्लेबाज, और पहला विकेट। दानिश ने कोई गलती नहीं की और सेफ हाथों के साथ कैच को अंजाम दिया। पहला विकेट का होता हुआ पतन। निराशजनक शुरुआत में कहूंगा इस वक्त अल्साज पावर वडोदरा टीम की। उसेफ शेख इस वक्त मैदान के अंदर बल्लेबाजी के नजर आएंगे, तीसरे क्रमांक पर उसेफ। देखिए उसेफ इस वक्त नए बल्लेबाज तीसरे क्रमांक पर आए हैं। पिछले मैच में मुसद्दीक शेख मैन ऑफ द मैच बने, जिन्होंने निहाल चुने वाले का शुक्रगुजार किया। हालांकि फवाज और निहाल दो बेहतरीन खिलाड़ी रहे हैं, और जिस तरह से उन्होंने कहा कि निहाल ने तराशा है, और जलीश भाई का भी हम शुक्रगुजार रहेंगे, जलीस खिलाड़ी। हालांकि जलीस भाई का कैच आप इंस्टाग्राम पर जाकर देख सकते हैं विश नेटवर्क के माध्यम से। इस वक्त फिर से वो बड़ा शॉट, दानिश सैयद, रिप्ले, ओहो एक्शन रिप्ले, एक्शन रिप्ले। पिछली 2 गेंदों पर 2 विकेटें, गेंदबाज वही है, बल्लेबाज अलग है, मगर कैच लपकने वाला खिलाड़ी दानिश सैयद वहां पर नजर आए। रिप्ले में जरूर देखेंगे। देखिए पहली गेंद पर जैसे फरदीन आउट हुए, उस तरह से ओवेश ने भी शॉट को वहीं पर खेला। हालांकि दानिश सैयद इन एक्शन नजर आए और कैच को अंजाम दिया। इरफान मुल्ला और दानिश वहां पर कुछ चर्चा कर रहे थे। 2 गेंद पर 2 विकेटें। जाहिद की शुरुआत काफी बढ़िया रही है, बेहतरीन शुरुआत जाहिद द्वारा। वही रिप्ले देखने को मिला कैच का। बैक टू बैक 2 विकेट्स, बैक टू डगआउट। और इस वक्त ये हैट्रिक विकेट, ये दूसरे गेंदबाज बने हैं वहां पर इरफान इस वक्त नजर आए। जाहिद के दोस्तों तालियां बननी चाहिए, ये दूसरे गेंदबाज बने इस प्रतियोगिता में हैट्रिक विकेट चटकाने वाले। पहली ओवर में पहले 3 विकेटें रजा आए थे, और रजा वहां पर अपने आप को रजामंद नहीं कर पाए। 3 गेंदें 3 विकेटें यहां पर चटकाई है जाहिद ने। दूसरे गेंदबाज बने हैं इस प्रतियोगिता में हैट्रिक विकेट चटकाने वाले। क्या गेंदबाजी रही जाहिद खान द्वारा। मैंने कहा जाहिद काफी जिद्दी खिलाड़ी हैं, और समीर रायन के चेहरे पर हल्की सी मुस्कान है। टीम कैप्टन, शुरुआत बढ़िया रही है वहां पर। फहद को 9 स्ट्राइक पर खड़ा रखा है, फहद के चेहरे पर हल्की सी मुस्कान आई है। हालांकि बात की जाए 3 गेंदों पर 3 विकेटें। नए बल्लेबाजी के लिए इस वक्त अल्ताफ आए हैं, टीम कैप्टन इस वक्त नजर आएंगे। हालांकि असलम भाई की टीम खेलती हुई नजर आ रही है, टीम ऑनर हैं, और उनके भाई हैं अल्ताफ भाई एज अ टीम कैप्टन। दबाव अल्सास पावर टीम के ऊपर। अल्ताफ दसादिया इस वक्त टीम कैप्टन। 3 गेंदों पर 3 विकेट, 0 पर 3। फुल टॉस बॉल ऑफ में गेंद को खेला गया, खिलाड़ी वहां पर थोड़ी सी मिस फील्ड हुई है। पैकअप के लिए जब तक खिलाड़ी पहुंचते 1 रन बटोरा गया, 1 रन के साथ खाता खुला है। चर्चा वहां पर की जा रही हैं। अगर बात की जाए मुन्नवर चूनेवाला साहब होंगे, निहाल चूनेवाला साहब नजर आ रहे, रजी मुल्ला साहब नजर आ रहे हैं, चर्चा करते हुए नजर आए।
केस भाई वहाँ पर हैं। हालांकि ये पहला दिन है, कल के दिन की प्लानिंग आज से शुरू हो चुकी है। इस टूर्नामेंट के लगभग 3 महीने 4 महीने से पहले जो शुरुआत की गई थी यारी ग्रुप द्वारा, और काफ़ी मेहनत की गई है इस टूर्नामेंट के लिए। काफ़ी खूबसूरत माहौल शिरगांव के इस खूबसूरत सरजमी पर हमेशा नज़र आता है जब भी मुस्लिम टूर्नामेंट यहाँ पर होती हैं। एक अच्छा वहाँ पर समा बंधा हुआ नजर आता है, एक मंजर काफ़ी बेहतरीन रहता है। इस वक्त लॉफ्टेड शॉट डाउन द ग्राउंड, कप्तान के बल्ले से ये बेहतरीन चौका, 4 रन। शुरुआत 3 विकेटों से हुई मगर अंत 4 के साथ हुआ है। ये शॉट आप देख सकते हैं, तेज रखने का प्रयास, मगर अल्ताफ की निगाहें काफ़ी बढ़िया थी। डाउन द ग्राउंड गेंद को खेला गया सीधा 1 बाउंस 4 रनों के लिए। पहली ओवर की खेल समाप्त होती हुई 1 ओवर के समाप्ति के बाद 6 रन 3 विकेटें गवाकर बल्लेबाजी करती हुई टीम अल्सस पावर वडोदरा। समीर राइन इस वक्त कप्तान आएंगे गेंदबाजी के। समीर राइन हालांकि एक उभरता हुआ खिलाड़ी है, काफ़ी कम वक्त में इस खिलाड़ी की चर्चा भी रही है, इसी कारण गोजिया 11 टीम में इस खिलाड़ी को कप्तान बनाया गया। फहद वहाँ पर थोड़ा सा एंजॉय कर रहे हैं, ऐसा कह लग सकते हैं। क्रिकेट के ओनर से बिलोंग करने वाला खिलाड़ी है। अगर फहद की बात की जो काफ़ी इंजरी के साथ जूझा है खिलाड़ी, दोनों हाथ में काफ़ी क्रैक्स रहे हैं इस खिलाड़ी के, उसके बाद अपने आप को संवारा इस खिलाड़ी ने। गेंदबाजी भी काफ़ी बढ़िया करते हैं, बल्लेबाजी भी काफ़ी बढ़िया करते हैं। समीर आए हैं गेंदबाजी के लिए। समीर राइन इस वक्त गेंदबाजी के लिए आते हुए, वहां पर गेंद बॉल आई कि वहां से दानिश? हाँ, अगर बॉल नहीं आई हुई तो बॉल आना होगा शायद। बॉल दीजिए सर रजी भाई, बॉल जा चुकी है तो नहीं बॉल दीजिएगा प्लीज। देखिए हम ये विश नेटवर्क के माध्यम से 5 कैमरों के माध्यम से टेलीकास्ट दिखाया जा रहा है, खूबसूरत ये टेलीकास्ट। इस वक्त निहाल साहब के नवाबजादे अली भी इस वक्त लुत्फ उठा रहे हैं इस टूर्नामेंट का, काफ़ी एंजॉय कर रहे हैं। ये तेज तर्रार गेंद थी, डॉट बॉल जरूर आई है समीर रैन द्वारा। हालांकि 2 बजकर 3 मिनट हो चुके हैं, अली अभी तक मैच का लुत्फ उठाते हुए। क्रिकेट के शौकीन में देखिए, जब भी शिरगांव में कमेंट्री के लिए आया हूं, हमने देखा है छोटे बच्चों या फिर बुजुर्ग हो, काफ़ी एंजॉय करते हैं क्रिकेट को। दिवाली में अगर मुस्लिम टूर्नामेंट हो तब भी, जब इस तरह के टूर्नामेंट्स हो तब भी लगातार एंजॉय किया जाता है। इस वक्त ऊंची गई है, फाइन लेग पर गेंद ट्रैवल हुई, खिलाड़ी वहां पर दौड़ रहे जब तक गेंद का पीछा करते। हालांकि गेंद रुकेगी नहीं, तेज गेंद निकल गई, और फिर थोड़ी सी तेज है वहां पर, और फाइन लेग पर गेंद को ट्रैवल कर दिया 4 रनों के लिए, चौका आता हुआ। और आदिल साहब की जमाने का यहाँ पर संगीत लगे, काफी एंजॉय आदिल साहब भी कर रहे हैं। थोड़ा सा बॉडी को हिलाते हुए, शेक करते हुए। हालांकि पुरानी यादें ताज़ा होने जरूरी है आदिल भाई। आदिल भाई का दिल थोड़ा सा धड़का भी है। 10 पर 3 विकेटें। ये पटकी हुई गेंद, लॉफ्टेड शॉट डीप में, जावेद और लपक लिया। समीर रायन हवा का झोंका, इस वक्त विकेट उड़ा ले गया। बल्लेबाज आउट, फाद शेख बैक तोड़ेगा आउट, गॉन।
फैज शेख नजर आ रहे हैं। और जो बल्लेबाज पिछले मैच में सलामी बल्लेबाज के रूप में आए थे, उस बल्लेबाज को फिलहाल आप देख सकते हैं छठे क्रमांक पर बल्लेबाजी के लिए भेजा जा रहा है। 2 गेंदें 5 पर अल्ताफ दसाड़िया नजर आ रहे हैं। टीम कैप्टन 4 गेंदें 5 बनाकर फाद आउट हुए हैं। फैज आए, खड़े खड़े खेल दिया है। देखिए कवर पर खिलाड़ी नहीं है, डीप में गेंद निकल जाएगी इस वक्त मैदान के बाहर। फैज शेख इन पर जिम्मेदारी दी है। यहाँ से एक पार्टनरशिप की दरकार, एक थोड़ी साझेदारी बनानी होगी बल्लेबाजी करने वाली टीम के लिए। हालांकि रन लगे हैं 14 पर विकेटें गंवाई हैं टीम ने 4। फैज जो मैदान के अंदर बल्लेबाजी के लिए आए हैं उन पर जिम्मेदारी रहेगी। पिछले मैच में 0 पर आउट हुए थे, इस मैच में उन्हें बेहतरीन पारी सवारनी होगी अपनी टीम के लिए। स्कोर 14 पर पहुंच चुका है। 4 विकेटें गंवाई हैं टीम ने, हालांकि गेंदें हो चुकी हैं 4। दूसरा ओवर प्रगति पथ पर है। ये आज की रात का हम एलिमेंट्री मैच देख रहे हैं। जो टीम इस मैच को गंवाई उनका सफर यहीं पर समाप्त होगा। जो टीम इस मैच को जीतेगी अगले मैच में डायनामिक वसे अलीफ टीम के खिलाफ खेलती हुई नजर आएगी। लॉफ्टेड शॉट, वो हो शॉट बढ़िया है। ये 6 रन है। फैज का बल्ला इस वक्त हल्ला बोल करता हुआ 6। गेंदबाजी की थी, हालांकि विकेट चटकाई थी लगातार 3 और 6 रन खर्च किए थे। देखिए 2 ओवर 20 रन। पिछले ओवर थोड़ी सी महंगी रही समीर रायन की, हालांकि विकेट भी आई है, जाहिद आए हैं। ओहो गिन लिया विकेट दी। फर्नीचर डिस्ट्रॉय, बल्लेबाज आउट, बैक टू डग आउट। पांच विकेटें यहां पर चटकाई गई है। 20 रन 5 विकेटें 2.1 गेंदें हो चुकी। न्यू बैटर मैदान के अंदर बल्लेबाजी के लिए आते फिलहाल आप देख सकते हैं यावर आए हैं बल्लेबाजी के लिए। यावर गौर इस वक्त बल्लेबाजी के लिए आते हैं। हालांकि 5 विकेटें 20 पर 5, 3 गेंदें 10 पर बल्लेबाजी कर रहे हैं फैज शेख। यावर इस वक्त नए बल्लेबाज हैं। 4 विकेटें चटका चुके हैं जाहिद खान।
स्लो पर गेंद, इस वक्त वेरिएशन किया था, उंगलियां घुमाई थी गेंद पर, जब तक खिलाड़ी वहां पर आते गेंद को फील्ड करते अरशद शेख, तब तक बल्लेबाजों ने एक रन चुराया। देखिए फैज की अगर बात की जाए, 3 उन्होंने गेंदें खेली, एक छक्का चौका लगा चुके हैं, हालांकि 10 पर बल्लेबाजी कर रहे हो खिलाड़ी। यहां से अगर बात की जाए फैज आखिरी ओवर की आखिरी गेंद तक खड़े होते तो कहीं ना कहीं फाइटिंग स्कोर खड़ा करने में कामयाबी मिलेगी जरूर अल्साज पावर वडोदरा टीम को। और तेज रखी थी यासिर पटेल ने गेंद को ज्यादा करने का प्रयास किया, अंपायर ने दोनों बाएं खोली हैं, प्रशांत पाटिल वहां पर हैं और फील्डिंग करने वाली टीम इस वक्त डीआरएस लेना चाहती सर। फील्डिंग करने वाली टीम का यस, फील्डिंग करने वाली टीम का डीआरएस से तीसरी अंपायर की मांग की गई है। जुगल दांडेल वहां पर तीसरे अंपायर नजर आएंगे, मिस्टर जुगल। और तीसरे अंपायर इस वक्त चेक करेंगे, वहां पर देखा जाएगा वॉर रूम में विश नेटवर्क के माध्यम से। हालांकि फील्डिंग करने वाली टीम का डीआरएस रहा है। कांग्रेचुलेशंस मिस्टर आमिर शेख, टीटीएस टीम एक बेहतरीन खिलाड़ी हैं। आसिफ शेख आज सुपर 8 में पहुंच चुके हैं टीटीएस। कांग्रेचुलेशन, राहिल का खेल बहुत बेहतरीन रहा, उन्हीं के बदौलत टीम जीती है आज और सुपर 8 में पहुंची है। सर इट्स अ फेयर बॉल और फील्डिंग करने वाले का डीआरएस यहाँ पर रिटर्न होता हुआ। इस वक्त लॉन्ग एंड स्ट्रॉन्ग, सड़क पे कड़क, फैज शेख के बल्ले से आता हुआ ये बेधड़क सिक्सर, 6 रन। आखिरी वक्त तक रहेंगे मैदान के अंदर तो मैच में रोमांच जरूर आएगा। 27 पे पहुंच चुके इसको 27, हालांकि तीसरा ओवर प्रगति पथ पर है। एक और स्वीट साउंड, टाइमिंग प्रॉपर, और इस वक्त टेरिस पर सबसे लंबा सिक्सर लगाया फैज शेख ने। और वहां पर जो व्हाइट बंगलो नजर आ उसके कांच की थोड़ा सा नीचे आकर गेंद लगी है। इमरान दांडेकर साहब का वो बंगलो नजर आ रहा है, हालांकि थोड़ी सी ग्लास के नीचे आकर गेंद लगी। बेहतरीन शॉट था और बेहतरीन शॉट। इस ओवर गेंद लेग ब्रेक गेंद डाले गए, सफल हुए बल्लेबाज, डॉट बॉल आती हुई। फैज शेख 7 गेंदे 22 पर हैं, 3 छक्के 1 चौका लगा चुके हैं, 2 ओवर डाले, 4 विकेट छिटकाई, 19 रन खर्च किया जाहिद ने। 3 ओवर 33 माफ किया, 3 ओवर 33 11 का औसत बरकरार रखेगा। आने वाली 3 ओवर का खेल और बाकी रहेगा। ड्रिंक्स ब्रेक यहाँ पर दिया जाएगा, टाइम आउट, पानी लेकर तुरंत पहुंचेंगे मैदान के अंदर। आप देख रहे हैं इस वक्त तैयारी गुरु प्रेजेंस इंडियन मुस्लिम प्रीमियर लीग सीजन 2 और फुल टॉप 24 कैरेट की गेंदें आप देख रहे हैं। और ड्रिंक्स ब्रेक प्योर एक्वा इस जलसे में स्पॉन्सर के काफी शुक्रगुजार रहेंगे। हम चलेंगे तो अब डीजे मास्टर की तरफ। उम्र 55 की, मगर दिल बचपन का होना जरूरी है। और यासिर पटेल इस वक्त गेंदबाजी के लिए आएंगे।
चौथे ओवर में चौथे गेंदबाज तीसरे गेंदबाज को इंट्रोड्यूस किया जा रहा है। यावर गौर का रोल अभी अलग रहेगा। 3 ओवर में 33 लगे, हालांकि 5 विकेटें गंवाकर बल्लेबाजी कर रही है टीम। यासिर पटेल गेंदबाजी के लिए, यासिर की गेंद लेट कट करने का प्रयास, वहां पर दानिश सैयद नजर आएंगे गेंद को फील्ड करते हुए। बढ़िया गेंद डाली है गेंदबाज द्वारा, डॉट बॉल के साथ शुरुआत रही है इस ओवर में। देखिए अदनान को रोका गया गेंदबाजी के लिए, हालांकि अदनान ने पिछले मैच में अच्छी गेंदबाजी की थी, उन्हें रोका गया है फिलहाल। यासिर पटेल इस वक्त खुद जिम्मेदारी लेकर आए हैं गेंदबाजी के लिए। पहली गेंद डॉट डाली गई, बिंदी के साथ शुरुआत रही है गेंदबाजी में। फिर से एक बार हल्के बल्ले से वहां पुश किया गया, वहां पर गुड्डू आगे इनको फील्ड करते, जब तक इनको फील्ड करते बैकअप के लिए खिलाड़ी समीर काफी दूर थे, इसका भापा उन्होंने थ्रो नहीं किया और रन बनाए हैं स्कोर कार्ड पर 34। 1 रन के साथ स्कोर कार्ड आगे चलता 34, लॉस ऑफ 5 विकेट, 5 विकेटें गंवाई हैं। 3.2 गेंदे। देखिए उवेश दांडेकर और इमरान भाई दांडेकर का हम धन्यवाद करना चाहेंगे, शुक्रगुजार रहेंगे। इस वक्त देखिए वहां पर खिलाड़ी को तैनात रखा था, उसी बेस से गेंद को ट्रैवल किया गया। गुड्डू पीछे दौड़ रहे, गेंद को फील्ड करने का प्रयास, जब तक गेंद को ढूंढते थ्रो करते बल्लेबाजों ने 2 रन बटोरे हैं। 2 रन के साथ उसको कार्ड आगे चलता हुआ, उसको कार्ड पहुंचता हुआ 36 का। बढ़िया गेंदबाजी रही यासिर पटेल द्वारा। देखिए 3 गेंदों में 3 रन आए हैं, गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार रह रहे हैं इस वक्त यासिर पटेल, हालांकि चौथा ओवर प्रगति पथ पर है इस वक्त। यह बढ़िया गेंद, ये बढ़िया गेंद है, वहां पर देख सकते हैं जब तक खिलाड़ी आते हैं गेंद को फील्ड करते वसीम। 1 रन पूरा किया बल्लेबाज ने, इसको कार्ड फिलहाल 1 से आगे चलता हुआ 37। 3.4 गेंदें डाली जा चुकी हैं, 37 पर रुका हुआ स्कोर कार्ड है। इस ओवर में पहली 4 गेंदों में 4 रन खर्च किए हैं। जबर गौर इस वक्त स्ट्राइक पर है। इस वक्त देखिए फिर एक बार शॉट थर्ड में बताने से गेंद को फील्ड किया, थ्रो किया, जब तक बल्लेबाजों ने 1 रन तेजी के साथ पूरा किया। जाहिद गेंद को ज्यादा नहीं कर पाया और 2 रन बटोरे गए। थोड़ी सी हड़बड़ाहट रही जाहिद द्वारा, थोड़ी सी जल्दबाजी की रनआउट लेने के लिए, हालांकि गेंद हाथ में ज्यादा नहीं कर पाए। 2 रन जरूर बटोरे गए, इसको कार्ड पहुंचता हुआ 39। रिवर्स खेलने का प्रयास, क्या गेंदबाजी रही है यासिर पटेल। बैटिंग गेंदबाजी, एक्सपीरियंस खिलाड़ी हैं। मात्र 6 रनों का ओवर रहा है, 4 ओवर 39 रन। अब आने वाली 12 गेंदों का खेल बाकी रहेगा। इस वक्त अगर बात की जाए तो गेंदबाजी के लिए समीर आए हैं, अपने कोटे की दूसरी ओवर लेकर टीम की तरफ से लेकर आएंगे इस वक्त 5वीं ओवर। समीर रायन, समीर आए हैं, पहली ओवर में 14 रन खर्च किए थे, हालांकि 1 विकेट चटकाने में कामयाब रहे थे। फहाद शेख का विकेट उन्होंने चटकाया था। इस वक्त देख सकते हैं शॉट पॉइंट, शॉट थर्ड मैन, शॉट फाइनल एक दायरे के अंदर रखा गया है। अगर बात की जाए तो शॉट स्वीपर कवर पर खिलाड़ी को रखा जा रहा है। जबल जफर भाई पटेल का भी मैं शुक्रगुजार है, जिनके माध्यम से मैच के कैप्स में स्पॉन्सर किए गए हैं। ओह क्या बल्लेबाजी है, क्या बल्लेबाजी है।
कहते हैं ना पहले मैच में 0 पर आउट हुए थे बल्लेबाज। 0 का महत्व काफी महत्वपूर्ण रहा है जिंदगी में। अगर आप 0 के साथ शुरुआत करते हो आने वाले दिन में आप आगे जा सकते हो। वो दशा है फैज शेख। पहले मैच भला मैं 0 पर आउट हुआ, मगर जब मुझे मौका मिलेगा उस 0 को मैं आगे ले जाऊंगा, और आगे ले जा रहे हैं अपने बल्लेबाजी से। फिलहाल अच्छी बल्लेबाजी करें, 4 छक्के लगा चुके हैं बल्लेबाज और 1 चौका लगा चुके हैं अपनी इनिंग्स में समीर के खिलाफ। देखिए पॉपिंग क्रीज का अच्छा इस्तेमाल कर रहे हैं, गहराई में जाकर इस शॉट को खेला गया था और गेंद को भेज दिया मैदान के बाहर। 6 रन अगले स्कोर पर पहुंचता फिलहाल 45, 10 गेंद 31 पर पहुंच चुके हैं फैज। फिर से एक बार हेलीकॉप्टर खेला गया, कड़ाकर शॉट, खिलाड़ी वहां पर हैं। जब तक आए गेंद को फील्ड कर दिया जावेद, गेंद को फील्ड किया, थ्रो किया, एक ही रन के साथ संतुष्ट होना होगा। देखिए गेंदबाजी करने वाली टीम के लिए अच्छी बात रहे कि जितना नॉन स्ट्राइक पर फेज रहेंगे उतना रनों को आप रोकने में कामयाब रहेंगे। फेज अगले अलग मूड में है, अलग अलग लय में नजर आ रहे हैं। 11 गेंदें 32 पर है, जिसमें 4 छक्के 1 चौका वो लगा चुके हैं। 32 उन्होंने बनाए हैं, 14 रन बाकी बल्लेबाजों ने बनाए, जिसमें से 4 पर बल्लेबाजी कर रहे हैं यावर। फहाद ने 1 चौका जरूर लगाया था। ये मिला जुला स्कोर रहा है। इस वक्त स्लो पर गेंद, लेग कटर गेंद डाली गई थी। लिफ्टी गेंदबाज है, हालांकि ये डॉट बॉल आई है, ये बिंदी गेंद आई, उंगलियों को घुमाया था हालांकि गेंद पर, ये डॉट बॉल आती। फैज वहां पर चर्चा करें, फैज ने कॉन्फिडेंस दिया, कहते हैं कि अगर कोई अपकमिंग खिलाड़ी आपके साथ बल्लेबाजी कर रहा है तो आप उसे सपोर्ट प्रोत्साहित करिए, तो वो बल्लेबाज भी अच्छी बल्लेबाजी कर सकता है, वो खिलाड़ी बेहतरीन खेल दिखा सकता है। तो वही फैज ने किया है, वहां पर जाकर चर्चा की है। यहाँ पर गौर करना होगा अगली गेंद पर, यही उन्होंने कहा है। 3 गेंदें हो चुकी हैं, एक और थोड़ा सा बाहर रखने का प्रयास। व्हाइट बॉल फिलहाल अंपायर ने करार दिया, ज्यादा बाहर ही गेंद घूमी थी और तीसरी अंपायर की मांग की यहाँ पर गेंदबाजी करने वाली टीम ने तीसरे अंपायर की तरफ रुख किया व्हाइट बॉल के लिए। जुगल दांडेल कोटे से लगी थे, जुगल दांडेल इट्स वाइट बॉल, इट्स वाइट बॉल। तीसरे अंपायर का फैसला आता और फील्डिंग करने वाले का ये रिव्यू लॉस होता हुआ, रिव्यू इज लॉस्ट। नो बॉल के लिए लिया था आपने, बैटिंग वाले ने लिया था, तो वाइट बॉल बैटिंग करने वाले का रिव्यू लॉस हुआ है। यस तो सर क्वेश्चन किया गया, बैटिंग करने वाले की टीम रिव्यू लॉस होता हुआ इस वक्त 47 पर 5। इस वक्त ये बढ़िया गेंद है, थोड़ा शफल हुए थे बैटर और फिर थोड़ा सा बाहर आए थे और ये बिंदी गेंद हुई। देखिए एज अ क्रिकेट बेसिक भी आना आपको काफी जरूरी है। अगर जब आप शफल वाइट खेल रहे हो ऑफ थोड़ा सा ही बाहर आपका पैर आता है तो आपको सेकंड वाइट जो लाइन है वो वाइट बॉल रहती है। सैंतालीस और 5, 4.4 गेंदें हो चुकी हैं। इस वक्त ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, गेंद को खेला गया, खिलाड़ी वहां पर तैनात है, जब तक उबेद आ गए थे गेंद को फील्ड करते। 1 रन जरूर बढ़ रहा है बल्लेबाजों ने, 1 रन के साथ स्कोर आगे चलता बस स्कोर पहुंचता फिलहाल 48। पहली गेंद पर 6 आए थे, उसके बाद अच्छा कमबैक रहा मैं कहूंगा गेंदबाज द्वारा। 48 पर 5। ओहो हो, इस वक्त ये नो बॉल है, हालांकि ओवर बेस्ट, ओवर द बेस्ट ये गेंद देखने को मिली। नो बॉल अंपायर दर्शाते हुए उसको कार्ड फिलहाल पहुंचता 49, 49। फ्रीट की बॉल जरूर रहेगी, हालांकि 5वां ओवर प्रगति पथ पर है, थोड़ा सा महंगे साबित हो रहे हैं गेंदबाज। 49 पर 5 फ्रीट की बॉल, फ्रीट की गेंद रहेगी। स्ट्राइक पर फेस नजर आएंगे, 12 गेंदें 32 पर हैं और फ्रीट की गेंद खेलने का मौका फेस के पास है। फेस शेख ऑन स्ट्राइक, खड़े खड़े खेलने का प्रयास, डीप में खिलाड़ी मौजूद, थोड़ा सा आगे आते गेंद को फील्ड करने का प्रयास किया जाएगा खिलाड़ी द्वारा, जब तक गेंद को फील्ड करते हैं। 1 रन बटोरा है और 1 रन के साथ 50, 50 कंप्लीट। 5 ओवर 50 लग चुके हैं बल्लेबाजी करने वाली टीम के लिए। आखिरी ओवर में कौन से गेंदबाज को इंट्रोड्यूस किया जाएगा,
यासिर पटेल ने 1 ओवर डाले, जाहिद ने 2 ओवर डाले, समीर ने 2 ओवर डाले। आखिरी ओवर कौन से गेंदबाज की तरफ निगाहें रहेगी? कप्तान की। लगभग आपने 1.25 मिनट बचाए हैं, 5 ओवर डाले हैं आपने मात्र कम वक्त में, ये भी आपको ध्यान में रखना होगा। उबैद पटेल आए हैं गेंदबाजी के लिए। उबैद पटेल मगर सामने उतने ही बेहतरीन बल्लेबाज है, 13 गेंदों में 33 बनाकर बल्लेबाजी कर रहे हैं। फैज 4 बड़े हिट लगा चुके हैं, 4 सिक्सर और 1 चौका लगाकर बल्लेबाजी कर रहे हैं। कप्तान की अगर बात की जाए अल्ताफ साहब की निगाहें इस वक्त बल्लेबाज की अगर बात की जाए मिस्टर फैज के ऊपर रहेगी। इस ओवर की पहली गेंद की डेथ ओवर है, स्लॉग ओवर में गेंदबाज को इंट्रोड्यूस किया जा रहा है। और खड़े खड़े डाउन द ग्राउंड, ताकतवर शॉट। ये ताकत है बल्लेबाज के पास, क्या बेहतरीन शॉट खेला है। ऑफ स्टंप के बाहर की गेंद थी, रिप्ले में आप देख सकते हैं जरूर, क्या बेहतरीन शॉट को अंजाम दिया है। खड़े खड़े अगले पैर को आगे निकाला, निगाहें रखी थी गेंद पर और फैज शेख काबिल तारीफ बल्लेबाजी रही है। बेहतरीन शॉट खेला गया। इसके बाद फिलहाल पहुंचता हुआ अब तक 56 5 विकेटें लगातार जल्द गवाई थी टीम ने। उसके बाद फैज आए, फैज ने माहौल बदल दिया है। फैज से एक बार ऊंची मिस टाइम, खिलाड़ी वहां पर जाहिद लपक लिया, जाहिद ने लपक लिया और बल्लेबाज आउट। बल्लेबाज की बात की जब 15 गेंदे खेली, 15 गेंदे और 39 बनाए। तालियां बजनी चाहिए एक वक्त फैज के लिए, बहुत बढ़िया बल्लेबाजी की फैज ने, इंप्रेसिव बैटिंग। एक में वैसा खिलाड़ी जो मैदान के अंदर दहाड़ता हुआ नजर आ, फैज। छठा विकेट यहां पर है, जिसमें 5 छक्के 1 चौका लगाया है। 260 का स्ट्राइक रेट रहा बल्लेबाज का फैज द्वारा। देखिए वहां पर समीर और जाहिद दोनों आए थे, स्लोवर गेंद थी, लेग ब्रेक गेंद डालने का प्रयास, मिस टाइम हुआ। जो एलिवेशन की तलाश में, तो एलिवेशन नहीं मिल पाया गेंद पर, और वहां पर जाहिद ने कैच को अंजाम दिया। ये रिप्ले देख सकते हैं, थोड़ा सा नाखुश हो जब जैसी गेंद को उन्होंने खेला, हालांकि भांप लिया था, गेंद ऊंची गई है और विकेट का पतन। नए बल्लेबाज मैदान के बल्लेबाजी के लिए आएंगे। इबाद आए हैं बल्लेबाजी के लिए। विश नेटवर्क यूट्यूब चैनल के ऊपर आप ये प्रतिक्रिया देख रहे हैं, हालांकि 5 कैमरों के माध्यम से ये लाइव टेलीकास्ट किया जा रहा है। हो इस वक्त इबाद ने इस वक्त आबाद किया है छक्के के साथ इस गेंद को। 6 रन। नैनों से बल्लों से बांध चला है, मैं ऐसा कहूंगा। इबाद शेख लोकल बॉय हैं, पीछे हटकर गेंद की गति को भापा, उसके बाद गेंद को भेज दिया 6 रनों के लिए। बॉल दीजिएगा सर, बॉल अगर बेंच बॉल बाहर गई तो बॉल दीजिएगा प्लीज। 62 62 पहुंचा इसको कार्ड। फुल टॉस बॉल थी इस वक्त। देखिए फ्लाइटेड फुल टॉस गेंद, हालांकि ऑन साइड पर गेंद को खेला गया, वहां पर खिलाड़ी आए गेंद को फील्ड करते, जब तक
स्ट्राइक एंड पर थ्रो किया गया और यासिर से गलती हुई है, 2 रन बटोरे गए। हालांकि रनआउट के रूप में विकेट आ सकता था कोई भी एंड पर। हालांकि खिलाड़ी ने सोचा कि अगर स्ट्राइक पर थ्रो करूंगा तो ये बात का विकेट आएगा, जिनके बल्ले से छक्का आया है, मगर 2 रन आए हैं 64। देखिए एक वक्त 20 पर 4 विकेटें थी, उसके बाद माफ कीजिएगा 0 पर 3 विकेटें थी। उसके बाद जो पार्टनरशिप रही है ये सभी फेस का कमाल रहा है ऐसा कहूंगा मैं। इस वक्त लेट कर करने का प्रयास, वहां पर खिलाड़ी दानिश ने गेंद को फील्ड किया, अंपायर ने नो बॉल करा दिया। लेकिन बात की जाए देखिए अंपायर ने नो बॉल डाली, हालांकि गेंद थोड़ा सा पिच के बाहर गिरी है, शायद यही अंपायर ने देखा, उसके बाद नो बॉल करार दी। फ्रीड की बॉल ऊंची गई है, ऊंची गई है। खिलाड़ी जब तक वहां पर आते, हालांकि 2 रन बटोरे जाएंगे बल्लेबाजों द्वारा। 2 बटोरे गए, तीसरे का प्रयास नहीं किया जाएगा। 2 के साथ स्कोर आगे चलता हो फिलहाल 67, 67 रन लगे हैं। देखिए अभी तक एवरेज स्कोर रहा है सर 65, 67। पहले मैच में 55 लगे थे, दूसरे मैच में 66 लगे थे। तीसरी मैच की अगर बात की जाए, तीसरी मैच में रन लगाए गए थे। अगर बात की जाए मॉडर्न शिरगांव द्वारा थ्रू 61 लगाए गए थे, तो 60 एवरेज स्कोर रहा है मैं ऐसा कहूंगा। अब आने वाली इस ओवर की आखिरी गेंद, फिर से एक बार ऊंची गई है। इस वक्त खिलाड़ी गेंद के नीचे, मौका बना है और मौके को भुनाया गया, बल्लेबाज आउट। 7 विकेटें गंवाई है, 67 एक फाइटिंग स्कोर लगाया गया। रात के वक्त तो फ्लड लाइट में बेहतरीन स्कोर मैं कहूंगा, डिफेंडिंग स्कोर है। अगर बात की जाए यहां से रनों को डिफेंड करना होगा। अफान वहां पर नजर आया, कैच को अंजाम देते हुए 67 लॉस ऑफ 7 विकेट। जैसी अगली इनिंग की शुरुआत होगी, हमारे साथ फिर से बात जुड़ेंगे माइक्रोफोन पर मिस्टर प्रमोद जी शेड़गे, इनकी आवाज सुनेंगे माइक्रोफोन पर।
सहर्ष स्वागत आहे इंडियन मुस्लिम प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये अप्रतिम यारी ग्रुप प्रेझेंट आपण पाहत आहेत. एवन स्पोर्ट्स क्रिकेट ग्राउंड शिरगाव, लेट्स प्ले फॉर युनिटी हे टॅगलाईन सध्या आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेच्या माध्यमातून डे 1 मध्ये आपण आहोत विश नेटवर्क या चॅनेलवर. जे श्रोते जोडले गेलेत त्या सर्वांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष सुस्वागतम. सध्या मॅच क्रमांक 4 आपल्या भेटीला आपण पाहू शकतायत. टार्गेट सेट केले गेले. प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर अल्साज पॉवर या टीमने बॅटिंग करत असताना स्कोर कार्डवर 67 आणि 68चं टार्गेट यावेळेला सेट केले गेले. 3 एक्स्ट्रा धावा आल्या. 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 षटकांमध्ये अतिशय सुपर बॅटिंग आपण पाहू शकलात. आणि फैजने जी बॅटिंग केली ती कलात्मकतेचे आविष्कार दाखवणारी बॅटिंग होती. 15 बॉलमध्ये 39 आणि तब्बल 5 षटकार 1 चौकार. ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक इनिंग. रिस्पॉन्सिबिलिटीज आणली गेली होती आणि त्यामुळे आपण पाहत आहेत फैजच्या बॅटमधून धावांचा वेग वाढला आणि एक अंडरस्टँडिंग आणि फायटिंग टोटलपर्यंत आपण पाहत आहेत. धावांपर्यंत मजल मारली गेली. गड्यात जवळजवळ आपण पाहिलं तर 2:30 वाजून गेलेत. परंतु डोळ्याचं पारणं फिरणारी ही स्पर्धा सध्या आज 9:27ला पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला आणि त्यानंतर आपण पाहू शकतायत या स्पर्धेला सुरुवात झाली. या क्रिकेटच्या रणसंग्रामाला प्रत्येकजण एक्साइटमेंट होते. अप्रतिम इंडियन मुस्लिम प्रीमियर लीगचा थरार सध्या रंगताना पाहायला मिळतोय. घराघरामध्ये ही स्पर्धा पोचली गेले आणि एक आयकॉन प्लेअर असल्यामुळे त्या विभागातील त्या शहरातील काही श्रोतेसुद्धा या स्पर्धेला जोडले गेले. त्यामध्ये आपण पाहिलं आज मीरा रोडमधून सुद्धा आपण पाहू शकलात प्रेक्षक वर्ग जोडले गेले होते. अमीर दाफेदार सुद्धा आपण पाहिलं तर फॉर्ममध्ये नाही आहे. ज्या पद्धतीने 2 मॅचेसमध्ये धावा फार कमी आलेत आणि अजून एक संधी आहे डायनामिक अली वसई या टीमला. स्टार्ट ऑफ द मॅच सामन्याला होईल सुरुवात. गेल्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी हाताळली होती अर्शद शेखने आणि तोच गोलंदाज सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट हँड बॅटर जाहिद खान एका साईडला आपण पाहत आहेत. दानिश सय्यद सध्या लेफ्ट हँड बॅटर आहे आणि जाहिद खानला आपण पाहत आहेत नॉन स्ट्राईक एंडला. ऑल द बेस्ट. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. दानिश यावेळेला पहिलाच बॉल मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाही आहे. अपील स्ट्रॉंग होती परंतु लेग बिफोर विकेट यावेळेला आपण पाहू शकलात एक्झॅक्टली नाही आहे. कॉट बॅहँड आणि लेग बिफोर विकेट या तुम्हाला 2 गोष्टी व्यतिरिक्त तुम्हाला रिव्ह्यू मिळू शकेल. अंपायर्स आपण पाहत आहे जयेश मोरे अँड प्रशांत पाटील असे 2 अंपायर आपण पाहत आहेत ऑनफिल्ड. पहिलाच बॉल काय हाताळला होता अर्शद शेखने. बरोबर सटीक यावेळेला लाईन लेंथ पाहायला मिळाली. क्लीन बोल्ट. वाह, सुपर डिलिव्हरी, ब्युटिफुल. फर्निचर डिस्ट्रॉयड केलं गेलंय. जणू काही या बॉलने स्टंपची गळाभेट घेतली की काय. इंडियन मुस्लिम प्रीमियर लीग विकेट डाऊन. काय क्लास दाखवला यावेळेला गोलंदाजीचा अर्शद शेखने. गेल्या मॅचमध्ये अर्शद शेखने जी गोलंदाजी भन्नाट फॉर्मामध्ये केली होती त्याच पद्धतीने आपण पाहत आहेत. अमीर दाफेदारचं जसं स्टम्प्स उडवला होता त्याच पद्धतीने थोडीफार कुठेतरी मुसद्दीकच्या गोलंदाजीसुद्धा आठवण झाली.
आणि चांगला बॉल डिलिव्हर केला. अप्रतिम एका साईडला मुसद्दीकने जी बॅटिंग केली होती त्याच बॅटिंगच्या जोरावर आपण पाहिलं तर प्रतिस्पर्धी संघ डायनामिक अलिफ वसई या संघाला पराभूत केलं. तशीच कुठेतरी आता फलंदाजी करावी लागेल. गेल्या मॅचमध्ये हमीद खानने सुद्धा खूप चांगला खेळ सावरला होता, परंतु त्यानंतर आपण पाहू शकलात कुठे सुरेख साथ मिळाली नाही. कारण क्रिकेटचा खेळच रिस्पॉन्सिबिलिटीचा आहे. कॉन्ट्रीब्युशन खूप महत्त्वाचा भाग असतो क्रिकेटच्या खेळामध्ये. जसं आसिफ मुच्छाईने जी बॅटिंग केली होती पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं, अप्रतिम चांगला खेळ दाखवला गेला होता. तसं प्रत्येक खेळाडूला मात्र यावेळेला सुवर्ण संधी आहे. 0 चांगला बॉल डिलिव्हर केला गेला आहे. बरोबर लाईन अँड लेंथ फलंदाजाला तो रीड करतो. त्याचा बॅटिंग स्टान्स, स्टँडिंग बॅटिंग पोझिशन आणि त्याचं फुटवर्क यावेळेला चेक करत असताना आपण पाहू शकतायत. सध्या अर्शद शेख ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. हरपन मौला खेळाडू पहिलं षटक प्रगतीपथावर. धावा अजून सुद्धा खातं ओपन झालेलं नाहीये. यावेळेला फर्स्ट स्लिपकडे बॉल निघून चाललाय. तत्पूर्वी धाव घेण्याच्या प्रयत्नात होते इरफान मुल्ला, परंतु धाव कोणतीही मिळणार नाहीये. 5 बॉल लगातार यावेळेला डॉट येत असताना पहिला बॉल डॉट, त्यानंतर विकेट आणि लगातार डॉट डॉट डॉट. ॲब्सोल्युटली इनक्रेडिबल बॉलिंग. काय गोलंदाजी केले. अप्रतिम गोलंदाजी करत असताना 68 धावांचं पाठलाग करत असताना नामुष्की उडवली गेले. स्वतंत्रपणे खेळत नाहीये, फ्रीडम नाहीये, फ्रीडम मिळत नाहीये आणि त्यामुळे हात खोलण्याची संधी सुद्धा प्राप्त होत नाहीये. यावेळेला आता मात्र हात खोललेत. सरळ बॅटचा वापर केला आणि सरळ बॉलला मात्र यावेळेला फेकून दिलंय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ शॉट. क्लास दाखवला यावेळेला. 6 धावा. IPL सिक्सर आणि शरीफजी खत्री यांचं षट. वसई गावामध्ये जातो त्यावेळेला त्यांचं प्रेम नेहमीच मिळतं. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक खूप खूप धन्यवाद असेल. मग बट्टूभाई असतील, मग शरीफबाई खत्री असतील, मग अनेक मात्र त्यामध्ये राजू मिश्रा यांना सुद्धा आपण पाहिलं असेल. मग भरपूर असे मात्र जे आहेत व्यक्तिमत्व नेहमीच चांगली समालोचनाला साथ देत असतात. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. आणि षटकाराला दरम्यान आपण पाहिलं तर एक चांगला फटका या षटकाराने खातं ओपन केलं आहे. ते संघाचं आणि स्वतःचं चांगला फटका एक्झिक्यूट केला होता. गेल्या मॅचमध्ये जाहीद खानने जी बॅटिंग केली होती ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक स्टार्ट, परंतु त्यानंतर जर आपण पाहिलं तर विकेट मिळाल्यानंतर धावांचा वेग कमी झाला आणि प्रतिस्पर्धी संघ हवी राहिला. मग त्यामध्ये हॅट्रिक सोहेल शेखची आजच्या दिवसामध्ये IPL मध्ये फर्स्ट विकेट हॅट्रिक घेणारा गोलंदाज ठरला होता. माजिदबाईचा तो षटकार, परंतु गेल्या मॅचमध्ये फ्लॉप. सध्या आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये रिलॅक्स मॅचचा आनंद घेत असताना अप्रतिम आपण पाहू शकतायत आयोजन नियोजन या स्पर्धेचं. पहिलं षटक कंप्लीट झाल्यानंतर 6 धावा. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये गोलंदाज सज्ज होतोय. उसैफ शेख गेल्या मॅचमध्ये थोडाफार कुठेतरी धावा खर्च केल्या होत्या. एक्सपेन्सिव्ह षटकं पाहायला मिळाली होती. चांगला बॉल यावेळेला डिलिव्हर केलाय. संकेत दिलेत. नाही, गेल्या मॅचमध्ये काय झालं हे मला माहिती नाही आहे. या मॅचमध्ये मला मात्र माझ्या गोलंदाजीवर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. चांगली गोलंदाजी करत असताना काय बॉल डिलिव्हर केला होता. वाह, सुपर लाईन अँड लेंथ. वेगेबरोबर नियंत्रण, वेगेवर स्वार झालाय. सुपर बॉलिंग. स्वतः मात्र यावेळेला ब्रँडवर फोकस न करताना स्वतः ब्रँड बना, मग तुम्ही मार्केटमध्ये टिकून राहतील. त्यामुळे चांगली गोलंदाजी करायची असेल तर स्वतःवर कॉन्सन्ट्रेट. मागील मॅचमध्ये काय झालं हे विसरून नव्याने सुरुवात करणे हे क्रिकेटने शिकवलंय. यावेळेला ऑन दी टोस करण्याचा प्रयत्न, हॅमर करण्याचा प्रयत्न केला गेला होता. पंच सांगतायत यस व्हाईट बॉल, आणि व्हाईट बॉलने 1 रन ॲड होईल. 1 फॉर दी ओव्हर त्या ठिकाणी जरूर दिलं गेलंय. हा बाउन्स खूपच मिळाला होता. अगदी ऑन दी टोस करण्याचा प्रयत्न केला आणि जाहीद खान सुद्धा त्या ठिकाणी दर्शवत आहेत व्हाईट बॉल द्या, ही विनवणी केली होती, रिक्वेस्ट केली होती की काय. आणि इथून 1 रन मिळेल. 7 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. गुजिया 11. पुन्हा एकदा उसैफ शेख. पॉवर प्लेचं बंधन आहे. यावेळेला जाहीद खानचा हा फटका ट्रेडमार्क शॉट पाहायला मिळतोय. सरळ बॉलला पाठवलंय.
बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकारासाठी IMPL सिक्सर. जबरदस्त षटका ठोकला आणि IMPL ला शॉर्ट फॉर्म मध्ये आपण पाहू शकलात. तर इम्पॉसिबल या वेळेला नाही आहे तर पॉसिबल आहे. अप्रतिम आपण पाहू शकतायत. अप्रतिम ऑलवेज रेडी षटकार मारण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतात. अप्रतिम 68चं टार्गेट सेट केल्यानंतर मी मात्र हे शक्य करून दाखवेन. फास्ट शेक याला सुद्धा आपण पाहू शकतायत. फ्रॉम मनोर इथून ऑन साइडला पुल केलंय परंतु क्षेत्ररक्षकाला निवडलंय आणि शेवटच्या मोमेंटला अप्रतिम वॉट अ कॅच. काय झेल टिपलाय या वेळेला. सूर उडी मारत जबरदस्त झेल टिपत असताना आपण पाहू शकतायत. कामरानला मॅग्निफिसंट कॅच. जणू काही SL वर्ल्ड मध्ये आलेत आणि स्विमिंग पूल मध्ये सूर उडी मारले. ॲक्शन रिप्ले पहा. बरोबर स्टिकरला बॉल लागला होता बॅटच्या आणि बॉलने खूप उसळी घेतली. यावेळेला उंची घेतली आणि त्यानंतरचा हा झेल. वाह वाह सुपर कॅच. अप्रतिम आपण पाहू शकतायत. कामरानचा हा झेल एक वेळा नाही 10 वेळा नाही 100 वेळा नाही 1000 वेळा पाहतील. एक्सलंट कॅच एक्सलंट कॅच एक्सलंट वर्क. अप्रतिम आपण पाहू शकतायत. विश नेटवर्क या चॅनलवर ही क्लिप ही झेल व्हायरल होईल यात ती मात्र शंका नाही आहे. अगदी विदिन मिनिटामध्ये आपण पाहू शकणार आहोत. हा झेल मात्र इन्स्टाला लगेच व्हायरल होताना पाहायला मिळेल. विश नेटवर्कच्या पेजला ऑफिशियल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिली आतापर्यंत. 13 या धावसंख्येवर 13 रन ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. गोलंदाजाला सुद्धा खूप चांगलं यावेळेला साथ मिळते. आता अफान शेख न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. उलटॉस बॉल ऑन साईडला खराब बॉल. त्यावर मात्र सरळ चेंडूला पाठवून दिला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पनिशमेंट केलं आणि सरळ बॉल निघून जातोय 6 धावांकरता. जैसी गेंद वैसी नसीहत. व्हॉट अ शॉट. दिस इज अ क्लास. सारन मंगलमूर्ती या षटकाराने संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 19 रन. यावेळेला ऑन साईडला वाह अफान शेखच्या बॅटमधून अजून एक धमाका पाहायला मिळतोय आणि सरळ बॉलला पुन्हा एकदा पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. पहिले चांगले बॉल हाताळले होते. आता मात्र यावेळेला स्टँड अँड डिलिव्हरी शॉट पाहायला मिळतो. काय बॅट स्विंग बॅट फ्लो. ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक षटकार. कार्डवर तब्बल 25 अफान शेख आले आणि अफान शेखने मात्र मागील दबाव पूर्णपणे हटवला. अगदी चांगली फलंदाजी होत असताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॉल तयार. त्यावेळेला पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. अगोदरच बॅटचा फेस क्लोज झाला होता आणि बॉल थोडंसं स्लोवर वन आपल्याला पाहायला मिळतो. बॅक ऑफ द हँडचा वापर केला होता. लेग ब्रेक बॉल यावेळेला पाहायला मिळतो आणि फिंगरचा चांगला वापर करत असताना यष्ट्यांच्या वरून हा हॅलो बाय बाय करत चेंडूची सांगता झाली. 2 षटकांच्या समाप्ती अखेर गुजिया 11 टीम जाऊन पोहोचते 25 या धावसंख्येवर. आता येणारे बॉल आहेत 24 आणि 24 बॉलमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 43 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता असेल. 24 बॉल 43 या आपण श्री डीजेला ऐकूया आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये.
या क्रीडा नगरीमध्ये सध्या इक्वेशन जर आपण पाहिलं तर 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 43 रन हे सामन्याचं समीकरण. 24 balls remaining and 43 runs required to win. उसेफ शेख 19 धावांचं ते षटक पाहायला मिळालं. पहिल्या षटकात अगदी फक्त 6 धावा आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये 19 धावा. उसेफ शेखच्या गोलंदाजीचा कर्पूस समाचार यावेळेला अफान शेखने घेतला. 3 बॉलमध्ये 12 रन. त्याच्या बॅटमधून 400च्या स्ट्राईक रेटने अर्शद शेख यावेळेला ऑन साईडला उंच बॉल निघून जातोय. यस टेकन, गुड कॅच. फाद शेख एक बेस्ट फिल्डर म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. ब्रँड आहे मनोरचा. अप्रतिम झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. मिस्टर इरफान बॅक टू द डगआउट. जावेद शेख न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 43 रनची आवश्यकता असताना पहिल्याच बॉलवर लेफ्ट हँड बॅटरने मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला आणि काय कन्सिस्टन्सी बॉलिंग केलं आतापर्यंत. अचूक टप्प्यावर भेदक मारे आणि नियंत्रणयुक्त गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. बरोबर फलंदाजाला तो रीड करतो आणि त्यानुसार ती स्ट्रॅटेजी आखली जाते आणि ते गेम प्लॅनिंग सध्या पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी. 25ला 3 तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर. जावेदची दांडी गोल आल्या आल्या या वेळेला अर्शद शेख काय गोलंदाजी करत असताना लगातार ही दुसरी विकेट पाहायला मिळते. वाह, सुपर बॉलिंग. काय गोलंदाजी केली अर्शद शेखचा. यावेळेला आपण पाहिलं तर अप्रतिम चांगला बॉल शफल झाले होते आणि अर्शद शेखला माहिती होतं हा बॉल बरोबर मिडल स्टंपला भेदेल आणि बरोबर ह्या वेळेला थोडीशा अगोदर शफल झाले होते आणि त्यामुळे गोलंदाजाला ॲडव्हान्टेज मिळाला. चांगले कॅमेऱ्याचे एक्सप्रेशन आपल्याला पाहायला मिळतात. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. जावेद शेख आल्या पावली परत गॉन. उजव्या हाताचा फलंदाज उंच सकल बांध्याचा एक बेस्ट विकेट कीपर आणि आता सध्या आपण पाहिलं तर 25ला 4 धक्के बसले गेलेत. संकट जरूर आपल्याला पाहायला मिळतं. स्ट्रगल करावं लागतं. क्रिकेटचा खेळ आहे आणि आयुष्याचा खेळ संघर्ष शेवटच्या श्वासापर्यंत न मिटणारा हा शब्द आहे आपल्या डिक्शनरीमध्ये. परंतु त्या संघर्षातून पुढे जाईल तोच यशस्वी भवचा टॅगलाईनचा हकदार ठरेल. 25ला 4 हॅट्रिकवर पोहोचला गेलाय. यावेळेला हॅट्रिक बॉल होता. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला परंतु बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाही. लेग बाईचा इशारा जयेश मोरे यांच्या माध्यमातून येत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 26 धावा झालेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2.3 ओव्हरचा खेळ झाला आहे. सामना बॅलन्स आहे. दोन्ही टीमकडे अजूनसुद्धा 50-50% आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु अर्शद शेखने जी गोलंदाजी केली ती वाखण्याजोगे आणि कौतुकास्पद आपल्याला पाहायला मिळते. काबिल तारीफ. अप्रतिम सुपर बॉलिंग. 26ला 4 विकेट जकडवून ठेवलंय फलंदाजाला. 3 बॉल आतापर्यंत फेकलेत त्यामध्ये एकही धाव दिलेली नाहीये. चांगला बॉल होता. पायावरचा बॉल अगदी खूप सुंदर पद्धतीने अफान शेख ऑन ड्राईव्ह खेळत असताना लॉंगॉनचा फिल्डर पुढे ससावेल तत्पूर्वी सिंगल मेल
या सिंगलच्या साह्याने गुजी 11 टीम जाऊन पोहोचते 27 या धावसंख्येवर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2.4 ओव्हरचा खेळ झालाय. आतापर्यंत 10 बॉल हाताळलेत अर्शद शेखने. 3 विकेट्स मिळवलेत, फक्त 7 धावा खर्च केलेत. हलक्याच्या हाताने बॅकफुटला जात असताना टॅप केले. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. याच गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. ज्यावेळेला विकेट जातात तुमचे इंटरव्ह्युअल, त्यावेळेला दबाव वाढतो, त्यावेळेला क्रिकेटमधील बेसिक जे आहे ते लाईफलाईन क्रिकेटमधील सिंगल डबल. आणि हे सिंगल डबल जेव्हा तुम्ही घेतात त्यावेळेला ऑटोमॅटिकली प्रेशराईज गोलंदाज होतात, फिल्डर होतात. मग एखादा लूज बॉल मिळतो, मग त्यावर प्रहार करतात. काही स्ट्रॅटेजी असते काही फलंदाजांची, परंतु इथे मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला. सरळ बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये. वाह अर्शद शेख, सुपर बॉलिंग, अतिशय चांगली शानदार गोलंदाजी यावेळेला आपण पाहू शकतायत. सुंदर गोलंदाजी करत असताना 2 षटकं अर्शद शेखने हाताळले, त्यामध्ये 8 धावा फक्त खर्च केल्या, 3 विकेट्स मिळवले, 4चा इकॉनॉमिकल सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय. 28ला 4, 3 षटकांच्या समाप्ती अखेर आता येणारे बॉल आहेत 18 आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी 40 रन. सध्या घेऊया आपण प्युअर एक्वा ड्रिंक्स ब्रेक. या क्रीडा नगरीमध्ये सध्या उझैर यांना सुद्धा आपण पाहू शकलात. अतिशय चांगली मेहनत त्यांची सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 40 रन 13.33च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल. सध्या यावर गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. यावर समोर यासिरला आपण पाहू शकतायत. परंतु ज्या पद्धतीने आतापर्यंत अफानने बॅटिंग केले या खेळाडूवर परिपूर्ण निर्भर असेल. परंतु इथून यासीचा हा फटका स्लॉक करण्याचा प्रयत्न, बॅटचं टॉप एज आणि यस यावर कोणतीही चुकी करणार नाहीये कॉटन बोल्ट. अतिशय चांगली गोलंदाजीचा दर्जा पाहायला मिळतो यावर. मागील मॅच मध्ये काय झालं हे मला ठाऊक नाही आहे. प्रेझेंट मॅच मध्ये मला मात्र यावेळेला चांगली गोलंदाजी करायची आहे आणि इथून फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. बॅक टू द डगआउट, विकेट नंबर 5.
संपूर्ण आमचे जे दातृत्व व्यक्तिमत्व पाहायला मिळत आहे सध्या उजेर त्यांना कॅप्चर करतायत. घनश्यामजी मोरे अर्थातच बाबलींजी या नावाने जास्तीत जास्त जे प्रेम मिळत आहे. त्यानंतर भरपूर असे बॅनर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. मग इम्रानभाई दांडेकर, त्यानंतर मुसफ यांचा सुद्धा आपण पाहू शकतायत. प्रतिम असं कटआउट्स आपल्याला पाहायला मिळतं आमच्या मुख्य व्यासपीठावर. ते सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. यावेळेला स्विचीचा फटका, वा काय फटका खेळलाय, अप्रतिम. समीर रैनच्या बॅटमधून कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा फटका षटकारात परावर्तित केलंय. आल्या आल्या या वेळेला याबरोबर अटॅक केलंय आणि कोणत्याही प्रकारचं प्रेशर न घेताना चांगला फटका एक्झिक्यूट केला आणि संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 34 या धावसंख्येवर 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता बरोबर अर्धा धावसंख्येचा पल्ला पार केलाय. 34 रनची अजून सुद्धा आवश्यकता. 34 रन्स टू विन. दुसऱ्या बॉलवरच आक्रमकता दाखवले. वय वर्ष फार कमी आहे, परंतु खेळण्याची जी स्टाईल, त्याची टेक्निक, त्याचं टायमिंग, त्याचं फुटवर्क अगदी ओके. परंतु यावर ह्या वेळेला षटकार आला तर काय झालं, माझ्यात सुद्धा ती क्षमता आहे, विकेट घेण्याची कला आहे, डॉट बॉल टाकण्याचं पोटेन्शियल आहे. आणि या वेळेला एक षटकार आल्यानंतर आपण पाहतोय सध्या रजीब मुल्ला साहेब मॅचचा आनंद घेत असताना. यावेळेला ऑन साईडला फॉलिंग स्वीप, कडक स्ट्रोक पाहायला मिळतोय. सरळ बॉलला पाठवलंय, फाईन लेग च्या क्षेत्रात. चौकारासाठी आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी IMPL चौकार 4. पोचले गेली. 30 रनची आवश्यकता आहे. काय बॅटिंग लाईनअप आपल्याला पाहायला मिळते. 6व्या-7व्या क्रमांकावर येऊन चांगली पिंच हिटरची भूमिका निभावत असताना समीर रैनच्या बॅटमधून षटकार आणि त्यानंतर चौकार. 30 रनची आवश्यकता. यावेळेला ऑन साईडला खेळायचं होतं, परंतु बरोबर एलिव्हेशन मिळालं नाही. बॅटची एज घेत कव्हर पॉईंटमध्ये बॉलला फील्ड करतील, तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या 39 वर जाऊन पोहोचले गेले. सेन्सिबल बॅटिंग यालाच म्हणतात. कोणत्याही प्रकारचं अंडर प्रेशर बॅटिंग न करताना फ्रीडम या वेळेला अप्रतिम पाहायला मिळालं आणि चांगली बॅटिंग करत असताना मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होत आहे. सध्या समीर रैनच्या 39 रन झाले. 39 विजयासाठी 29 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. 13 बॉल आहेत. तीन जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल निघून चाललाय, तत्पूर्वी बॉलला फील्ड करतील, फेकतील. सिंगलमधून डबल कन्वर्ट केले गेले. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या दुहेरीने संघाची धावसंख्या 41 या धावसंख्येवर. आता विजयासाठी 27 रनची आवश्यकता 12 बॉलमध्ये. सध्या आपण पाहत आहेत रजीब मुल्ला यांचे दोन्हीही सुपुत्र आपण पाहत आहेत. एका साईडला एक सुपुत्र तर एका साईडला कन्या त्यांची आपण पाहू शकाल. दोन्ही बहीण भावंड मॅचचा आनंद घेत असताना आपण पाहत आहेत. सध्या उजेर एन्जॉय करतायत विश नेटवर्कला. 41ला 5, 4 षटकांच्या समाप्ती अखेर. आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी 27 रनची आवश्यकता. 12 गेंदे शेष और 27 रन की जरूरत. गोलंदाजी मार्कवर आणलंय. या वेळेला
सैफ सध्या यारी एंड कडून गोलंदाजी करतोय. सैफ शेखला 19 धावा खर्च केल्या होत्या. या एंड कडून त्याला वापरला गेला. आता या एंड कडून चांगली गोलंदाजी करेल का? अर्थातच यारी एंड आणि एका साईडला शार्दुल ठाकूर एंड आपण पाहू शकताय. असे 2 एंड या स्पर्धेच्या माध्यमातून नावं दिले गेलेत. सध्या 12 बॉल 27. फील्ड पोझिशनकडे नजर टाकली तर एक कव्हर पॉईंटमध्ये डीपमध्ये आहे. त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये घेतला गेला आहे. मिड ऑफ नाही आहे, लॉंग ऑफ आतमध्ये घेतला गेला आहे. त्यानंतर लॉंग ऑन आपण पाहू शकतात. मिड ऑन, डीप मिड विकेट, फाईन लेग आतमध्ये आहे. आणि यावेळेला जर आपण पाहिलं तर लॉंग स्टॉप आतमध्ये घेतला गेला आहे आणि तत्पूर्वी स्टॉप केलं जाईल. एकच रन मिळेल. हॅमर करण्याचा प्रयत्न केला गेला होता या बॉलला. 1 रन मिळत असताना नेहाल सुनेवाला यांना आपण पाहत आहे, जे आज मुसद्दीकने सांगितलं. आणि त्यानंतर फवाज, दोन्हीही भाई भाई. त्यानंतर उमर गुल्ला आपण पाहू शकता थोडेसे निराश आहे त्यांच्या कामगिरीवर. गेल्या वर्षाचे चॅम्पियन्स पाहायला मिळाले होते. आणि माजिद भाई यावेळेला आपण पाहू शकतात आमच्या ऑनस्क्रीन. यावेळेला ऑन साईडला वाह काय फटका खेळला अफानच्या बॅटमधून. अफलातून षटकार, IPL सिक्सर. बॅटिंग अफान शेख, ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक अँड इनक्रेडिबल बॅटिंग. काय फटका खेळला होता. अफातुल्ला शॉट आपण पाहू शकलात. ॲब्सोल्युटली सुपर. काय मिडल ऑफ द बॅटना बॉल बरोबर कनेक्ट झाला. दिस इज अ क्लास. या षटकाराने संघाची धावसंख्या 48, लॉस ऑफ 5 विकेट, 48ला 5. जलीश शेख आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये एन्जॉय करतायत मॅचला. अगदी रिलॅक्स झालेत. 2 मॅच विन झालेत. त्यामुळे शेवटची मॅचची वाट बघतायत. चांगला बॉल यावेळेला पाहायला मिळतो. आता बॉल आहे तुमच्याकडे 9 आणि 9 बॉलमध्ये विजयासाठी 20 रन हे सामन्याचं समीकरण. 9 गेंदे शेष और 20 रन की जरूरत. 9 बॉल 20. काहीतरी कानमंत्र देत असताना समीर रैन सध्या हा आमचा कॉमेंट्री बॉक्स यावेळेला पाहायला मिळतोय. त्यानंतर आपण पाहू शकतायत आमच्या समवेत तय्यब शेख, जे गुणलेखकाचा लेखाजोखा चांगल्या पद्धतीने दर्शवत असताना. चांगला बॉल ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं. सध्या उजेर बेस्ट कॅमेरामॅन म्हणायला हरकत नाही आहे. आणि यस अंपायर्स कॉल. यस गोलंदाजी यावेळेला बॅटर कॉल पाहायला मिळतो. DRS वापरला गेला आहे. आपण डिसिजन पेंडिंग विश नेटवर्कवर सध्या आहोत आणि हा डिसिजन मान्य नाही आहे असं मात्र यावेळेला अफान दर्शवत असताना. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट. बॉल डॉट. यावेळेला आपण पाहतायत खूपच ऑफ स्टंपच्या बाहेर आले होते आणि त्यानंतर सेकंड लाईनच्या बरोबर कॉर्नरवरून चेंडू निघून गेला. आणि इथून जर आपण पाहिलं तर डॉट बॉलची सांगता होत असताना आता बॉल आहे तुमच्याकडे 8 आणि 8 बॉलमध्ये 20 रन. काय गोलंदाजी केले यावेळेला ओसिफने. पुन्हा एकदा कमबॅक केलंय षटकार आल्यानंतर. बॉल पुन्हा एकदा त्याच पद्धतीने, परंतु आता पंचाने मात्र व्हाईट बॉलचा इशारा केला आहे. 1 रन डेफिनेटली मेल. व्हाईट बॉलच्या इशाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. विकेट किपर शार्प आहेत आणि त्यांना माहिती आहे मात्र यावेळेला व्हाईट बॉल कशा पद्धतीने असावा. हर्षद शेख त्या ठिकाणी जरूर आपण पाहता DRS घेण्याच्या प्रयत्नात होते, परंतु इथून जर आपण पाहिलं तर यस अंपायर त्या ठिकाणी आहेतच, नो डाऊट अबाउट इट.
संघाची धावसंख्या 49, 8 बॉल 19 रन हे सामन्याचं समीकरण. 8-19चं समीकरण पाहायला मिळतं. पुन्हा एकदा बॉलर तयार. 8 गेंदे शेष और 19 रन की जरूरत. सुपर मॅच, हाय व्होल्टेज मॅच सध्या आपल्याला पाहायला मिळते. इथून पुन्हा एकदा प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. यस, व्हाईट बॉलचा इशारा येत असताना आता DRS जरूर वापरला जाईल का, आणि यस पंच सिग्नल करतायत गोलंदाजी करणाऱ्या टीमने. DRS वापरला गेलाय. आणि दोन्ही टीम यावेळेला आपण पाहत आहेत रिव्ह्यू लॉस्ट आहेत, आणि त्यामुळे हा ॲक्शन रिप्ले आपण पाहू शकताय. ज्या पद्धतीने खूपच मिडल स्टंपला होते आणि त्यामुळे प्ले करण्याचा प्रयत्न केला आणि तिथून बॉलला फॉलो करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु खूपच बाहेर होता आणि त्यामुळे आपण पाहू शकतायत इथे व्हाईट बॉलचा इशारा येत असताना फिल्डिंग करणाऱ्या टीमला सुद्धा रिव्ह्यू लॉस्ट करावा लागतोय. आणि इथून मात्र आता फक्त अंपायर्स कॉल पाहायला मिळेल. काही शंका. यस, पन्नासला 5. यावेळेला ऑन साइडला हेलिकॉप्टर शॉट. वा, काय मनगडाचा वापर केलाय. सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग. साधर आणि मान परंतु उच्च विचार. अफान शेखच्या बॅटमधून कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा हा खणखणीत षटकार. वा, काय फटका खेळला होता. क्लास दाखवलंय यावेळेला आणि काय बॉलला फॉलो केलंय. जबरदस्त. कॅमेरामॅनचं कौतुक करावं लागेल. 3 वाजण्याच्या सुमारास जवळजवळ आपण पाहिलं तर 3:13 झालेत, परंतु कॅमेरामॅन बरोबर चाणाक्ष पद्धतीने लक्ष देत असताना हा डगआउट सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम विजय 11 टीमचा डगआउट सध्या आपण पाहू शकतायत. षटकार आलाय आणि षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 56. 12 रनची आवश्यकता. 7-12 कोण सोडवेल याकडे आता लक्ष असेल. 7-12 आणि 7-12 ही टीम सुद्धा पाहिलेली आहे. तय्यब भाई, मापोली टीम 7-12 म्हणून ती खेळली होती ऑलिम्पिक या स्पर्धेमध्ये भिवंडीमध्ये. सध्या विकेट किपर येत आहेत आणि काहीतरी कानमंत्र देत आहेत, परंतु काय बॅटिंग केली अफवान शेखने. 10 बॉलमध्ये 27, 270चा स्ट्राईक रेट. समीर रईन एका साईडला 5 बॉलमध्ये 12. काय पार्टनरशिप बिल्ड केले यावेळेला. अप्रतिम आणि डोकेदुखी सध्या तरी ठरलेत हे दोन्ही फलंदाज प्रतिस्पर्धी संघावर. अप्रतिम चांगला बॉल होता. पंचांकडे अपील जरूर केली. स्लोवर 1 बॉल. अपील करता करता 2 रन्स तर डेफिनेटली मिळतील आणि या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. चांगला बॉल डिलिव्हर केला होता आणि पंच हळूहळू वळतायत. लेगबाईचा इशारा करतील जयेश मोरे. या ठिकाणी पाहायला मिळत आहेत 2 रन्स मिळत असताना 6 बॉल आणि 10 रन. 6 गेंदे शेष और 10 रन की जरूरत. मॅच होती कुठे आली कुठे. जबरदस्त गुजिया 11 टीमने काय कमबॅक केलंय. स्पेशली दोन्ही फलंदाजाने समीर आणि अफान रायझिंग स्टार आहेत सध्या टेनिस बॉल क्रिकेटच्या धर्तीवर. मात्र अनुभव तेवढा नाही आहे, परंतु जी टॅलेंटची कमीही नाही आहे या खेळाडूंकडे. सुपर बॅटिंग. 6 बॉल 10 रन. घेऊया एक छोटासा रिलॅक्सेबल सॉन्ग आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. चला, नो मीटिंग नो टाईम. अप्रतिम सामना. चला स्पीडअप करा जरा गेम. 3:15 वाजलेले आहेत घड्याळात. अजून 2 मॅचेस खेळवायचे आहेत म्हणजे पहाट तर होणारच यात ती मात्र शंका नाही आहे.
आणि एकच चॅनल फक्त यूट्यूबचं जे खुलं असेल, प्रेक्षक जातील लाईव्ह कोणती सुरू आहे तर ती आहे IMPL. कारण उशिरा आज स्पर्धेला सुरुवात झाली. 9:27 पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला. प्रमुख मान्यवरांची उपस्थिती. परंतु उद्या जे दोन्ही संघ आहेत त्यांनी बरोबर वेळेवर तुम्ही यायचं आहे. 5:30 वाजता रिपोर्टिंग टाईम, 5:45ला टॉस टाईम आणि 6 वाजता बरोबर मॅच ऑन. याची दखल घ्यायची आहे उद्याच्या दिवसात दोन्ही टीमने. 6 बॉल आणि 10 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं आहे. चला घाई करा, जरा घाई करा प्लीज. घड्याचा काटा कोणासाठी थांबणार नाही आहे. 6 बॉल 10 रन. इबाद आपल्या बॉलिंग मार्कवर येताना, परंतु एका साईडला समीर रैन, एका साईडला अफान शेख. काय बॅटिंग सुरू आहे ओव्हर द विकेटने. येत असताना बॉल तयार. खूप मोस्ट इम्पॉर्टंट मॅच असेल. जर संघ जिंकला तर डेफिनेटली डायनामिक अलिफ वसई या टीमबरोबर त्यांना खेळावं लागेल आणि एका संघाला या स्पर्धेतून बाहेर जावं लागेल. त्यावेळेला हुक केलंय, खूप चांगला फटका. 4 रन बुक केलेत आपल्या बॅटमधून. आपल्या संघाला महत्त्वपूर्ण हा स्ट्रोक पाहायला मिळतो आणि महत्त्वपूर्ण धावा. 4 रन. यावेळेला 5 बॉल आणि 6 रनची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा इबाद आपल्या बॉलिंग मार्कवर येताना. 5 गेंदे शेष और 6 रन की जरूरत. अतिशय चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळतोय दोन टीममध्ये. फुलटॉस बॉल, स्विचिटचा फटका आणि सरळ बॉलला मात्र फेकून दिलंय. खेळ खल्लास समीर रैन. व्हॉट अ बॅटिंग. ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार. समीर रैन इज अ सुपरस्टार. व्हॉट अ शॉट. क्लास टायमिंग. काय रिव्हर्स स्वीपचं ब्रह्मास्त्र ओपन केलं होतं. केविन पीटरसन कॉपीबुक स्टाईलमध्ये चेंडूला फेकून दिलं आणि स्टायलिश फिनिश करत असताना गुजिया 11 टीम सध्या चैतन्याचं वातावरण त्याला उचललं जातंय. अप्रतिम आपण पाहू शकाल. अफान शेख अप्रतिम बॅटिंग करत असताना रायझिंग स्टार आहेत या टीमचे. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. मॅच हातातून गेली होती परंतु या दोन्ही फलंदाजाने मॅचला पुन्हा एकदा जिवंत केलं आणि मॅचमध्ये आणलं. याला म्हणतात क्रिकेटचा खेळच अद्भुत आहे ना, आणि तो हा खेळ आपल्याला पाहायला मिळाला नुकताच. फॉर एक्झाम्पल कॉंग्रॅच्युलेशन गुजिया 11 टीम. ही मॅच समरी सध्या आपण पाहत आहेत. फैज शेख 39 रन त्याच्या बॅटमधून आल्या. इबाद 10 रन आणि त्यानंतर अल्ताफ आणि फाद